हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. मी आहे मालती आणि मी घेऊन आली आहे इन्स्पिरेशन टू प्लॅन युअर नेक्स्ट वेकेशन. सो आज आम्ही निघालोय वर्षा पर्यटन करायला, म्हणजेच मान्सून ट्रिपसाठी. सो पाऊस ऑलरेडी पडत आहे. ऑब्व्हियसली आम्ही रस्ता अर्धा पार केलेला आहे आणि आजचं लोकेशन आहे इगतपुरी. सो पुणेपासून इगतपुरी ही अराउंड 243 किलोमीटर्स आहे आणि इकडे पोचायला 5.5 तास वगैरे असे लागतात. आणि जातानाच हा रस्ता आम्हाला इतका सुंदर दिसतोय की त्यामुळे आम्ही एक हॉल्ट घेतलाय अँड वी आर जस्ट टेकिंग इट इन. तुम्ही पाहताय किती सुंदर हिरवळ आहे, लश ग्रीनरी आहे आणि इकडचं क्लायमेट खूप 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 सुंदर आहे. आय एम ऑलरेडी एक्सायटेड टू एक्सप्लोर दिस लोकेशन. इगतपुरी सोबत आम्ही सुरुवातीला त्र्यंबकेश्वर सुद्धा केलेला आहे. सो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की हा व्लॉग बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. सो लेट्स नाउ टॉक अबाउट इगतपुरी. तर जुलै सुरू झाला आणि पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावली. बरं, पाऊस जुलैपर्यंत पुणेकरांसाठी सुखावणारा, छान वाटणारा आणि चला कुठेतरी फिरायला जाऊयात आता ह्याची सुरुवात करणारा असतो. सो आम्ही ही सुरुवात केली आणि ठिकाण ठरलं इगतपुरी आणि भंडारदरा. आता थोडा नाही तर पूर्ण 5-6 तासांचा प्रवास आहे, म्हणून आम्ही छान प्लॅन बनवलाय. सो प्लॅन ऑफ द डे इज वी विल स्टार्ट फ्रॉम पुणे टू इगतपुरी. तिथे माउंटेन लेक रिसॉर्टला बुकिंग आहे, तिथे चेक इन करायचं, फ्रेश व्हायचं, जेवण करायचं आणि लगेच सैरसपाटा टू फर्स्ट स्पॉट विच इज भावली डॅम. आणि सेकंड स्पॉट आहे रेल्वे डॅम व्ह्यू पॉइंट. आणि थर्ड स्टॉप असणार आहे इगतपुरी वॉटरफॉल. आणि फोर्थ वन इज कॅमल व्हॅली पॉइंट. And last but not the least, very beautiful, very elegant, Ashoka waterfall. आणि हे सगळे पॉइंट्स पाहून मन भरलं की मग बॅक टू माउंटेन अँड लेक रिसॉर्ट. नाउ डोंट टेल मी दॅट यू आर नॉट ॲज एक्सायटेड ॲज आय ॲम. सो आता प्लॅन तुम्हाला कळाला आहे, प्रवास सुरू झाला आहे. पण जसा प्रवास सुरू झाला आहे तसा प्रॉब्लेमही सुरू झाला आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? ही आमच्या गाडीची काच आहे. ओके, नाही दिसत आहे क्लिअर, धुसर दिसतंय. डिफॉगर लावून सुद्धा क्लिअर दिसत नाहीये. म्हणजे जोरात पाऊस जर आला तर जरा म्हणजे कसं अवघड असणार आहे. पाऊस कमी झालाय अँड जस्ट लुक एट दिस, भात लावणी चालू आहे इथे. म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल डिच करून डायरेक्ट भात लावणी पाहतोय आपण. आणि अशा मोसममध्ये गाडीच्या काचा आपोआप खाली जातात. आय मीन जस्ट लुक एट दिस. आय नो ट्रॅव्हल व्हिडिओज थोडेसे सॅच्युरेटेड असतात, पण हा बिलकुल सुद्धा म्हणजे 1% सुद्धा काही ह्याला एडिट केलेलं नाही आहे. आणि हे आहे तसं आहे, इतकंच रॉ आहे. वेलकम टू प्रॉब्लेम नंबर 2. चहाची टपरी शोधत होतो आम्ही. आता टपरी नाही पण चहाचे तळेच दिसायला लागले. स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट फॉर महाराष्ट्र सरकार. आता कोई नाही, प्रणवसाठी टेस्ट आहे ही की कशी याच्यातनं गाडी काढायची. आणि पहिली टेस्ट आपण पास केलेली आहे, पण लेवल 1 झालेलं आहे. लेवल 2 म्हणजेच मोठं चहाचं तळं, ते पण वाहणारं आपल्या समोर आहे. सो लेट्स सी. बहुत थक गया हूं. मैं सोना चाहता हूँ. सो जा. मैं सोना चाहता हूँ. फायनली हॉटेल आलंय, ते पण सगळा चिखलवाला रस्ता पार करून. वेर्नाला ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो आणि हा चिखल पार केलाय आम्ही. ओके, सो इट्स अराउंड 11:30 आणि आता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या रिसॉर्टवर, जे इगतपुरीमध्ये आहे. आणि जस्ट लुक एट दिस, किती छान दिसतंय हे लश ग्रीनरी आणि त्यामध्ये येलो पॉप करणारा कलर अतिशय सुंदर. आणि इकडे एक स्विमिंग पूल सुद्धा आहे. जस्ट लुक एट दिस. इथे आम्ही संध्याकाळी येऊ, पण आता सध्या खूप भूक लागली आहे, त्यामुळे पहिल्यांदा आल्या आम्ही जेवायला चाललोय. आई पप्पा ह्यांनी ते चेंज पण केलं. माझ्यामध्ये एवढी एनर्जी नव्हती, सो मी काही चेंज नाही केलं. आणि आता मी लगेच जेवणावर ताव मारण्यासाठी चाललो आहे. तर इकडे जेवणाचा एरिया आहे आणि सराउंडेड बाय दिस ग्रीनरी.
आणि हे सुपर क्यूट शूज पाहून तुम्हाला काय वाटतंय, कोणाचे असतील? 2 रुपयाची वेडीवाला डान्स, स्पेशल डान्स झालेला आहे संजीवनी नाईकनवर. आम्ही रील केलंय. कुठलं रील केलं? येस. सो सगळ्यांनी कमेंट करा सो दॅट हे रील आपल्या पेजवर जाईल. खूप वाट पाहिल्यानंतर जेवण आलं, म्हणजे जवळजवळ 1-1.5 तासाने आलं, पण टेस्टी होतं त्यामुळे छान वाटलं. म्हणजे अतिशय स्वादिष्ट जेवण होतं हे, असं लक्षात राहील असं. ते आम्ही खाल्लं. त्यानंतर थोडा फेरफटका मारला. आयडियली आम्ही आता बाहेर निघायला हवं, पण तो परतीचा रस्ता खराब आहे, त्यात प्रवासाचा ताण आणि इतकं जेवण छान झालंय त्यामुळे. ही दुपारची वास कमुस्की वास कमान वा माणुसकी वा मनुस्की वा मकुस्की वामच कुस्की घेईन म्हणतो. 4 वाजता जाग आली आहे, पण आणखीनच जोरात पाऊस सुरू झालाय. मग प्लॅन का पता नहीं क्या होता है. अभी के लिए कांदा भजी पे फोकस करते हैं. सो सगळे जण सध्या कांदा भजी खातात आणि आय कॅन डू एनिथिंग ना. आणि काहीतरी गप्पा टप्पा आपण मारूयात आता सगळ्यांशी, सो दॅट आपली आणि त्यांची ओळख होईल. सो एक्सक्यूज मी, आपल्या सगळ्यांना आपली एक बेस्ट ट्रॅव्हल मेमरी सांगायची आहे. ओके, ज्याच्यात तुम्ही मजा केली आहे, धमाल केली आहे, अशी कुठलीही एक बेस्ट मेमरी. कोण सुरुवात करणार? ओके. काहीही जी तुम्हाला तुमच्या आवडीची होती, ज्याच्यात तुम्ही मजा केली. मी सांगू का? येस. आम्ही पटायाला गेलो होतो त्यावेळेला क्रूजवर आम्ही एन्जॉय केलो खूप. ओके. त्यावेळेला काकाने मी एवढा डान्स केलो ना, नागिन डान्स केलो. छान तो ट्रिप आणि ते मजा आली खास. ओके. एन्जॉय केलो तो विसरणार नाही. आता नेक्स्ट कोण? पप्पा. त्या ट्रिप मध्ये मी पण नाही त्यांचं वेगळं, तुमचा क्षण वेगळा. संजू. फेबमध्ये ॲक्च्युली फर्स्ट टाईम असं मुली लाईक कझिन्स आणि मालदी पण गेलो होतो ट्रिपला. ती आमची पहिली अशी स्वतः प्लॅन केलेली. आतापर्यंत असं घरचे प्लॅन करतात तिथं जायचं काय करायचं. तो एक्सपिरियन्स खूप भारी होता. आणि तिथलं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि आपल्या मेंबर्सना मॅनेज करणं, तिथं एन्जॉय करणं. आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथं असं नव्हतं की ओके तिथं लिस्ट ऑफ स्पॉट्स आम्हाला हे विजिटच करायचे. आणि ती ट्रिप आमच्या मनाने एन्जॉय केली की ओके आज बघायचं नाही बघायचं, आज हॉटेलमध्येच आराम करायचा असं. आणि ती खूप एन्जॉय केली. आणि अनदर मेंबर ऑफ दॅट ट्रिप अचला ताई, तुमची सगळ्यात बेस्ट ट्रिप कुठली? किंवा माझं पण सेम असं नाही त्यात. माझी फेवरेट होती. मी 11th असताना मी फर्स्ट टाइम माझ्या फ्रेंडसोबत ट्रिपला गेलो होतो कॉलेजला. मी राजस्थानला गेलो होतो तेव्हा मी उदयपूरला खूप मजा केली होती. म्हणजे खूप एन्जॉय केलं होतं. लेट नाईट सगळे गप्पा मारतो तेव्हा आम्ही सगळे एकमेकांना नीट एकदम ओळखत होतो तेव्हा आणि न्यू फ्रेंडशिप झाली. ओके. एकदम मस्त. आता नेक्स्ट टर्न कोणाचा? बर्थडेच्या दिवशी तर बोलायलाच लागणार. बर्थडे आहे, बर्थडेच्या दिवशी बोलायला लागणार. आतापर्यंत कुणालाच माहित नाही असं कुठं प्रवासात गेले टायर पंक्चर झाले. मी कुणालाच सांगितलं आणि असं काय गोळ झाला होता असं काय? तेव्हा एकदा मी एकटाच रस्त्यावर होतो, आजूबाजू कोणच नाही. आतापर्यंतचा सगळ्यात छान गेलेला बर्थडे तुमचा कुठला? या त्यांच्या मिस्टेककडनं मी काही म्हणत नाहीये. त्याचं मी आन्सर देऊ शकते. तिने त्याच्या 29 बर्थडेला 29 गिफ्ट दिले होते. ओके. 29 बेंगलोरवरून इकडे आलो पुण्याला. हां. रात्री 1:30 वाजता तू आली होती.
एअरपोर्टला आली. ती बेस्ट बर्थडे होता. ओके, आता तुमचा टर्न. मोस्ट मेमोरेबल ट्रिप होते आमची हनीमूनवाली, जिथे की अभिजितनी सरप्राईज मला जेव्हा लग्नाच्या आधी प्रपोज केलं होतं रिंग घेऊन. सो त्या दिवशी आमच्या 22 जूनला त्यांनी मला प्रपोज केलं होतं आणि 22 डिसेंबरला 6 महिने झाले होते. सो त्या दिवशी त्यांनी रूम डेकोरेट केलं होतं आणि त्यानंतर आम्ही डिनरला गेलो होतो त्याच ट्रिपमध्ये. तर तिथे मला त्यांनी सॉन्ग डेडिकेट केलं होतं माझ्या फेवरेटवालं इन अ रेस्टॉरंट. सो बीइंग इंट्रोवर्ट त्यांनी असं स्पेशल काहीतरी माझ्यासाठी केलं होतं. सो दॅट वॉज व्हेरी मेमोरेबल. ओके, नाईस नाईस. म्हणजे या फॅमिलीमधले मेन बऱ्यापैकी हे सगळे इंट्रोवर्ट आहेत. इंट्रोवर्ट. इट्स युअर टर्न नाउ. ओके, हाय प्रणव, तुझी काय बेस्ट मेमरी आहे? माझी मालदीव ट्रिप ती बेस्ट होते आणि काही एवढा निवांत मी आयुष्यात कधीच नव्हतो. ते म्हणजे आत्तासुद्धा असं आहे की काही ते स्मेल किंवा काही असे डोक्यात बसलेले आहेत की तसं आलं की मी डायरेक्ट मालदीवला जातो. की एक सनस्क्रीनचा तो वास होता की जी मी त्यावेळेस तिथे केली होती, ते ऑटोमॅटिकली तिकडे घेऊन जाते की ते त्या मेमरीशी टॅग झालेलं आहे. आणि तो 3 दिवस एका आयलंडमध्ये होतो आम्ही निवांत. तिथे काही फोन वगैरे काही चालत नव्हतं, काही नाही. ते सगळ्यात छान होतं. येस. आता तुझा. आता माझी बेस्ट मेमरी मालदीव्ज आहे. जेव्हा फर्स्ट डे नंतर आम्ही मालदीव्जला ओशन व्ह्यूवाला रूम होता, आम्ही तिकडे गेलो आणि तिथे गेल्यावर पूर्ण आसमंत दिसेपर्यंत सगळा म्हणजे संपूर्ण पाणी 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 होतं आणि तो व्ह्यू असा डोळ्यात बसलेला आहे माझ्या. ती शांतता, ती निवांतपणा आणि कोणीच नव्हतं आजूबाजूला तिकडे. आणि तो ते बेस्ट म्हणजे आत्तापर्यंतचं माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं दृश्य होतं. आणि तिथे सगळ्यात जास्त मी फ्री मोकळी अशी होते आणि खूप मजा केली आहे तिकडे. सो येस, मालदीव्स बद्दल. थँक्यू. 4 लोकांनाच माहिती आहे. तुम्हाला मजा येईल ऐकतो. मजा येईल म्हणण्यापेक्षा त्यावेळी मला घाम फुटला. पुण्याला साड्या बघायला चालू आणि मी प्रणव पुढं चालला. त्याच्या एक 10 फुटावर मी होतो, माझ्यानंतर 10 फुटावर ह्या दोघी होतो. आणि एक हिजड असते ना, ते आलं आणि मला मी असं पकडलं, हाय केलं. मला काय करावं सुधारणा. हे पुढच्या पुढे पळत गेलं, हे मागचे अजून आठवतंय आपण साडीला नाही ह्याला चाललो होतो, बोरीआळीत चाललो होतो, बुधवार पेठेच्या चाललो होतो. आणि भाऊ आता बुधवार पेठ आली आहे हे म्हणताना भाऊ सिंगल चालायला लागला, पप्पा तेव्हा माझ्या सिंगल आणि मी नाही हात पकडून. आणि भाऊ एकदम क्रॉस झाला आणि एका बाईनी पप्पांना मिठी मारली, ए चल ए चल. आम्ही बोरीआळीतून पुन्हा रिटर्न घ्यायचे. मग यावेळी पप्पा आमच्या बरोबर आणि भाऊ एकटा पुढं चालत आहे. आणि मला माहित नाही, मी भाऊला पप्पा असं होतं की अरे थांब मला काहीतरी बोलायचं. सो आय वॉज लाईक ह्याला वाटत ते पाया बोलत चाललाय पुढे चाललाय आणि पूर्ण प्रॉपर शिवाजी हा मागवलं. हा काय झालं. हा एक असं अजून एक इन्सिडेंट आहे. आम्ही ॲक्च्युली लास्ट इयर गणपती डेकोरेशनला सामान आणायला पिंपरी मार्केटमध्ये गेलो होतो आमच्या इथल्या. सो मी मालती अचलाताई वगैरे गेलो होतो. सो आम्ही एका शॉपमधून तिघी बाहेर आलो आणि हा भाऊ सगळे सामान घेऊन उभा होता आणि आलं आणि सगळे असंच जॅकेट्स ना, पावसाचे दिवस घालून. हा आला आणि आम्ही हा चला 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 गर्दीत. हा कुणाला बघितला नाही काय नाही, एका पोरीचा हात पकडला, 3-4 पावलं गेला आणि ती पण काही बोलत नाहीये. आम्ही मागणं बघतोय आणि सडनली त्याला रिअलाइज असं तिथं गेलं. ती मुलगी त्याकडे बघून हसते, आम्ही मागून हसते, हे बाबा बघ. आणि ती मुलगी हसत होती.
हा ती मुलगी हसत हे होती. कळाल्यानंतर सुद्धा की तो तिचा सोबतचा नाहीये प्रणव आहे, तरी पण ती हसत होती. आणि तिने प्रॉपर पकडला होता. म्हणजे मी नव्हता दोघांनी पकडला होता. यानंतर आम्ही वॉकला गेलो आणि नंतर एकत्र डान्स सुद्धा केला. आता त्या ब्लॉक झालेल्या रस्त्यामुळे आमचा वेकेशनचा प्लॅन फेल झाला, पण स्टेकेशन मस्त झालं. किसी ने एकदम सही कहा है. आता आम्ही संधान व्हॅली, रिव्हर्स वॉटरफॉल आणि कोकणकडा हे कव्हर केले. मी एवढंच सांगेल, सह्याद्रीचं बेस्ट पाहिलंय आज मी. आणि डेफिनेटली म्हणजे एक वेळ परदेशात जाऊ नका, पण भंडारदऱ्याला या.